बिर्याणीपेक्षा टेस्टी असलेला आलू पुलाव कधी ट्राय केला आहे का? नसेल केला तर चला तर मग अगदी भन्नाट टेस्ट असलेला आलू पुलाव तयार करण्यासाठी आपल्याला भाज्या लागणार आहे. बटाटे, मटार, गाजर, फ्लावर, टोमॅटो, हिरवी मिरची, काजू सुद्धा घेतलेले आहे आपण आणि 2 ते 3 तळलेले कांदे आपल्याला लागणार आहे. 2 इंच आलं, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या सुद्धा आपण घेतलेल्या आहे. अर्धा किलो बासमती राईस घेतलेला आहे. मुठभर कोथिंबीर, पुदिना आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या सुद्धा आपल्याला पेस्ट करण्यासाठी लागणार आहेत. सर्वप्रथम आपण हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून साईडला ठेवून देऊया. नंतर आलं लसूणची मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आता ही पेस्ट ना एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे थोडी थोडी करून. आता त्याच बाउलमध्ये ना आपण पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची सुद्धा थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेणार आहोत. यामुळे पुलावचा स्वाद अतिशय छान असा येतो. आता ही पेस्ट तयार झालेली आहे, ही साईडला ठेवून देऊया. आता तांदूळ सुद्धा आपण धुवून व्यवस्थित भिजायला ठेवलेले आहे. आता सर्वप्रथम हे जे बटाटे आपण कट करून घेतले होते ते गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे छान असे. आता एका पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल, थोडंसं बटर, आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. सर्व एक एक करून भाज्या सुद्धा यामध्ये आपण टाकून घ्यायच्या आहे. चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्येच पुदिना कोथिंबीरीची पेस्ट सुद्धा आपण टाकून घेणार आहोत थोडी थोडी करून. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपण जे तळून घेतलेले बटाटे आहे ते थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आहे. आता धना जिरा पावडर, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. बिर्याणी मसाल्यामुळे या पुलावला फार छान अशी टेस्ट येते. तर थोडं थोडं करून सर्व मसाले या पातेल्यामध्ये टाकून घेऊया. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे. मसाले मिक्स झाले की लगेचच धुवून ठेवलेला तांदूळ होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ह्याला 3 ते 4 मिनटं छान असं मिक्स करायचं आहे. आता मिक्स झालं की त्यामध्ये तळलेला जो कांदा आहे त्यापैकी अर्धा कांदा आपण येथे टाकून घेणार आहोत. कांदा टाकून झाला की एका साईडला आपण गरम पाणी करायला ठेवणार आहोत. जेवढे आपण तांदूळ घेतलेले आहे त्याच्या दीडपट फक्त आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अगदी मिनिटात आपला हा बटाटा पुलाव तयार होणार आहे. आता पाणी टाकलं की मिक्स करायचं, 5 ते 6 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. आपला पुलाव रेडी